गोपाळजी थोडक्यात वाचलोय आज आपण. होय वाचलंय, पण आता आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मी म्हणत होते ना गोपाळजी तुम्हाला, बाईला बाईचं शरीर कळतं, तुम्ही ऐकलंच नाही माझं. आता पुढे काय? पुढं काय बघू, पुढचं पुढं बघू. चला ते तुला घरी सोडतो. गोपाळजी काय पुढचं? तुम्हाला माहिती आहे ना या गोष्टी सगळ्यांना कळायला वेळ लागत नाही, आणि दादाला कळलं तर मी काय काय उत्तर देऊ मी त्याला? अरे यार तू तू कशाला टेन्शन घेते? तू शांत हो. नक्की कुठल्या गोष्टीबद्दल बोलतायत हे? काय कळणार नाहीये कोणाला? कशाला हायपर होतेस तू? तू ऐक, मोठा श्वास घे, श्वास घे, हळूहळू सोड. तू ऐक ना, काय झालंय? कशाला घाबरतीयस? मी आहे ना तुझ्या सोबत. तू नको ना, रडू नको ना तू. हा, मी आहे, कोणाला काय कळणार नाही. तू टेन्शन नको घे बरं. आपण कोणाला कळू देणार नाही. गोपाळजी हे सगळं किती दिवस लपवणार आपण? 1 महिना 2 महिने? तुम्हाला माहिती आहे ना हे हे कळतं लोकांना, नंतर दिसतं हे. अरे हे अजिबात कोणाला कळणार नाही. जोपर्यंत आपण स्वतःहून सांगत नाही त्यांना, तोपर्यंत कळणार नाही की माझी आर्या प्रेग्नंट आहे. ऐका आता, आज जेवायची वेळ झाली आहे, तर या दोघांचा पत्ता नाही. आधीच आपल्या घरातल्या मिस्टरांना आणि अजून राहून ठेवली जामकरची बहीण. अहो, तुम्ही एवढा कालवा कशाला करताय? जाऊन बघून या की तिला. ठीक आहे, जातो. हो थांबा, काही गरज नाही कुठे जायची. यायची ना तेव्हा येतील ती. काय लाली गेली ना तर दोघांना शोधायला. हा, तिचाच पत्त्या नाही अजून. मग काय हातावर हात ठेवून आपण वाट बघत बसायची का रणजी? फुलत आहे, काही गरज नाही वाट बघायची. येतील त्यांची ती. घ्या, आली महाराणी लालीजी. वय ग लाले, दोघांना हुडकायला गेली होती ना, एकटीच का बरं आली? कुठे आहे दोघं? लाले काय ग? अगं गोपाळ कुठं आहे? तो आर्याला शोधायला गेलाय का? लाले, अय लाले, वय ग अशी काय घुमेगत करतीये? हा, काय झालं हिला? गरबी नसतंय, काय नाही काय फुलत आहे. काम करायला लागून आहे ना, नाटकी आहे सगळी हिची. काय आज ओळखते का काय मी हिला? ए लाले, जर वाटत असल का हे असं वागून घरातली कामं टळत्याली, तर अजिबात नाही, कामं करावीच लागतील. रंजे, तुझ्याकडनं इकडची गाडी तिकडं होत नाही, आणि जेव्हा तेव्हा दुसऱ्याने बरं बोलत असतेस ग तू. अय लाले, घ्या, आली गोपाळ आर्याची वरात. कुठं होते? कुठे तुझी अक्कल शेण खायला गेली होती? हा, घरामध्ये एवढे आधीपासून संकट आहेत, तू अजून वाढवायला बघतोयस. ते कुठे गेला होता तू? आणि हे लोडणं गळ्यात अडकून घेतलंय तू. हा, तुला काय दुसरे कामं धंदे नाहीत का? आप्पा दवाखान्यात गेलो होतो ह्यांना घेऊन. त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून गेलो होतो दवाखान्यात. तिकडं लय गर्दी होती म्हणून उशीर लागला. अरे पण हॉस्पिटल काय तुझ्या बापच आहे होय? तूच घेऊन जायला, दुसरं कोणी नव्हतं का हिला घेऊन जायला? अहो, मी सकाळी ना लालिताईंकडे गेले होते मंदिरात, पण त्या खूप महत्वाच्या कामात होत्या. आणि रंजना अक्का, फुला अक्काला माहित असेल नसेल दवाखाना, म्हणून मी गोपाळजींसोबत गेले होते. अरे पण आमच्याच घरातलं पाहिजे असं काही नियम आहे का? हा, तुझा सक्का भाऊ आहे ना, तर नुसता नावाला भाऊ आहे, त्याची काही जबाबदारी नाही का? त्याला बरोबर घेऊन जायचं होतं. हा, तो आला असता सरकारी जीप घेऊन. त्याला आमच्या घराची त्याचं काय वावड आहे आम्हालाच काय माहित नाही. जेव्हा येतो ना तावा तावातच येतो. त्याला जर कळलं असतं की तू आजारी आहे, माझा लेक तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, तर तो चौताळला असता अजून, आणि तुला काही झालं असतं तर त्याने आम्हाला जेलातच टाकलं असतं. माझ्या लेकाला तर कधी फाशीवर टाकतो असं झालंय त्याला.
सॉरी अप्पा, मी तुम्हाला सर्वांना सांगून जायला हवं होतं. माझ्यामुळे तुम्ही उगाच टेन्शन घेतलं. खरंच मला माफ करा. यहाँ पे सभी शांत शांत है. काय ही शांतता? कशामुळे ही शांतता आहे? मुळात ही शांतता आहे का? बोलत कुणीच नाही पण ऐकू खूप येत आहे मला. सुधाकर, काय आहे ही शांतता? मला पण नाही माहित सर. हे आहे काय झालंय? सगळ्यांना ताब्यात घे चौकशीसाठी. अहो काय साहेब, कसली चौकशी, कसलं ताबा? काय नाही झालंय साहेब, काय नाही झालंय. नेपथ्य से आवाज आई, त्यांना सगळ्यात आधी चौकशीला घ्या. नाही हो साहेब, अहो मी काहीच केलेलं नाही. काय झालं माहिती का, तुमची बहीण आहे ना, तिला जरा आजारल्यासारखं वाटत होतं, म्हणून ना आमचा गोपाळ आहे की नाही, जे गोपाळ तिला समजावून सांगत होता की नीट पथ्य पाळ आणि बाहेरचं काही खाऊ नको, मसालेदार खाऊ नको, आराम घे, असं समजा सांगत होता तिला. आणि म्हणजे तुम्हाला जर कळलं असतं ना ती आजारी पडले तर तुम्ही आमच्यावर वरडाल ना, म्हणून आम्ही समजा शांत होतो. बघा, तुला अजून बरं वाटत नाही? तू मगाची फोनवर का खोटं बोललीस माझ्याशी? चल चल दवाखान्यात जाऊ आपण. चल हो. नाही नाही, अरे अशक्तपणा होता थोडासा. आणि तू करतोस ना तसेच हे सगळे पण माझी काळजी करतात, म्हणून जरा घाबरले होते ते. बाकी काही नाही. ओके. बरं, आज इथेच मुक्काम करायचं आहे का की घरी यायचं? ओ जामकर साहेब, मी काय म्हणते, ते तुमच्या बहिणीला आहे ना डॉक्टरकडे एकदा घेऊनच जा. काय तुमच्या मनाचं समाधान होईल. नेपथ्य से फिर आवाज आई. चालल्याबद्दल धन्यवाद. मला अजिबात नाही आवडला तो. तुमच्याकडेच ठेवा. चल चिमणे. मुलाबाय, चला बाय. माझी आर्या प्रेग्नंट आहे.